नमस्कार मित्रांनो, मी राहुल नलवडे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो माझ्या चॅनलवरती। कवी कुसुमाग्रजांची एक कविता आहे, वेडात मराठे वीर दौडले सात। ही कविता त्यांनी ज्यांच्यासाठी लिहिली गेली ते सरसेनापती प्रतापराव गुर्जर व त्यांचे 6 वीर यांनी जो पराक्रम गाजवला त्यावर ही कविता लिहिलेली गेली आहे। हे सरसेनापती प्रतापराव गुर्जर व 6 वीर इतिहासाच्या पानामध्ये हमेशा दुर्लक्षितच राहिले गेले आहेत। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराजांच्या काळातील म्हणजे जवळजवळ 350 वर्षापूर्वी जुना असलेला वाडा दाखवणार आहे, ज्या वाड्यामध्ये सरसेनापती प्रतापराव गुर्जर राहत होते। त्यांचा जन्म बालपण त्याच वाड्यामध्ये गेले असं महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील भोसरे हे गाव। चला तर मित्रांनो, आज आपण त्या वाड्याला भेट देऊ। तसेच वेडात मराठे वीर दौडले सात असं का म्हटलं गेलंय हा इतिहास जाणून घेऊया। चला चलूया। सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांचे भोसरे हे गाव सातारापासून 40 किलोमीटर या अंतरावरती आहे। तसेच रहमतपूर व कोरेगाव पासून हे जवळच आहे। मित्रांनो, आता मी पोहोचलोय सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या भोसरे या गावामध्ये। जसं व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आपण स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांचा वाडा पाहण्यासाठी इथं आणि त्यांचं हे जन्मगाव आहे। आता मी उभा आहे तो हा प्रतापराव गुर्जरांचा वाडा। ह्याच वाड्यामध्ये त्यांचा जन्म बालपण हे गेलेले आहे। हा वाडा तुम्ही बघू शकता, हा जवळजवळ 350 ते 400 वर्षापूर्वीचा हा वाडा आहे। आणि त्या काळी महाराजांच्या काळी हा बांधण्यात आलेला। त्या काळी प्रामुख्याने आपण पाहिलं तर हा दगडी बांधकाम दिसत आहे आणि वरती त्या मातीच्या विटांचं बांधकाम आहे। त्या काळी मातीमध्येच बांधकाम केलेलं जायचं। पेशव्यांच्या वगैरे कालखंडामध्ये आपण पाहतो की वरती विटांचं बांधकाम असतं आणि शिवरायांच्या कालखंडामध्ये हे मातीचं असं बांधकाम असतं। आपण आता आलोय वाड्याच्या आतमधल्या भागामध्ये आणि ह्या भागामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर वाड्याची फक्त तटबंदीच अशी शिल्लक आहे। वाड्यामध्ये काही अवशेष असे शिल्लक राहिलेले नाहीत। वाडा फार मोडकळीस वाड्याच्या आतमध्येच सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांचे हे स्मारक बनवलेले आहे। चला आपण दर्शन घेऊया आता। सरसेनापती प्रतापराव गुर्जर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सेनापती होते। सालेरच्या लढाईत त्यांनी मोठ्या मुघल सैन्याचा पराभव केला। सालेर येथील मराठ्यांचा विजय हा मुघलांच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध त्यांच्या लष्करी प्रक्रियेतील एक निर्णायक पदक म्हणून पाहिला जातो। प्रतापराव गुर्जर यांना आदिलशाही सरदार बहलोल खान यांच्या नेतृत्वाखालील आक्रमक सैन्याचा सामना करण्यासाठी पाठवण्यात आले। मराठी सैन्याने नेसरीच्या ठिकाणी बहलोल खानाच्या छावणीला वेढा घातला। प्रतापरावाच्या सैन्याने लढाईत विरोधी सेनापतीचा पराभव करून पकडले। खानाने मराठ्यांच्या प्रदेशावर पुन्हा आक्रमण न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रतापरावांनी बहलोल खानाला सैन्यासह आणि जप्त केलेल्या युद्ध सामुग्रीसह सोडले। पण महाराज या प्रसंगावरती फार रागावले। त्यांनी प्रतापरावांना पत्र लिहिले, खानाशी सल्ला काय निमित्त केला असा करडा सवाल महाराजांनी केला। काही महिन्यांनी बहलोल खान पुन्हा करवीरच्या आघाडीवर स्वराज्याच्या रोखाने येत आहे, तो सुटला आहे, तो स्वराज्याला तोशीस देणार अशा बातम्या येऊन धडकल्या। प्रतापरावांनीही इरेला पडून या बहलोल खानाचा फन्ना उडवावा व झालेल्या चुकीची भरपाई करावी या हेतूने महाराजांनी प्रतापरावास लिहिले होते। हा बहलोल खान घडोघडी येतो, तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोल खान येतो याची गाठ घालून बुडवून
फत्ते करणे, नाहीतर पुन्हा आम्हास तोंड न दाखवणे. 24 फेब्रुवारी 1674 रोजी प्रतापराव गुजरांची बहलोलखानाशी गाठ पडली. या लढाईत प्रतापराव गुजर यांच्यासोबत आणखीन 6 वीरांना वीरमरण आले. मराठ्यांच्या इतिहासात नवीन इतिहास घडला गेला. हे सर्व महाराजांच्या कानी पडल्यावर महाराज फार दुःखी झाले. ही नेसरीची लढाई 24 फेब्रुवारी 1674 रोजी झाली. या प्रसंगावर वेडात मराठे वीर दौडले 7 ही कविता कुसुमाग्रज यांनी लिहिली आहे व गान गोखल्या लता मंगेशकर यांच्या आवाजात ही प्रसिद्ध आहे. वाड्याच्या आतमध्येच थोडेफार औषध हे वाड्याचे शिल्लक राहिलेले दिसत आहेत. बाकी पूर्ण वाडा हा असा पडतो. महाराजांच्या इतिहासात जर सेनापती प्रतापराव गुजरांना हे फार असं मोलाचं स्थान किंवा मोलाची कामगिरी यांनी दाखवली होती आणि इतिहासात नेहमीच प्रतापराव गुजरांचं नाव अजरामर राहणार आहोत. आपण आता ह्या स्मारकाजवळच आहोत आणि त्या स्मारकाजवळच आपल्याला एक शिलालेख आढळतोय. तो मोडी लिपीत लिहिलेला असावा. फार दुःख झाले प्रतापराव गेल्याचे. तसेच ही उणीव भरून काढण्यासाठी महाराजांनी प्रतापराव गुजरांची कन्या जानकीबाई हिचा विवाह राजाराम महाराजांशी करून घेतला. आपण आता आलोय वाड्याच्या पाठीमागील भागामध्ये. वाड्याच्या पाठीमागील भागामध्ये फक्त आपल्याला ही तटबंदी दिसत आहे. इथून अशी ही पूर्णपणे तटबंदी आता शिल्लक राहिलेली आहे आणि वाडा जवळजवळ मोडकळीस आलेला आहे. काही अवशेषच शिल्लक आहेत वाड्याच्या आता सध्या. आणि छत्रपती शिवरायांच्या इतिहासामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे नाव हमेशाच सुवर्णाक्षरात लिहिले जाणार. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओद्वारे. तोपर्यंत